एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की जसं राजकारणामध्ये खाते वाटप आहे बघा ना, राजकारणात खाते वाटप आहे, राज्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, तसं आमच्यातही खाते आहे बरं का. फक्त तिकडचे खाते वेगळे आणि आपले खाते वेगळे. तिकडं राज्यमंत्री, वनमंत्री, जलसंपदा मंत्री, तसं इकडे ज्ञान मंत्री, ज्ञानाचं खातं, शांती मंत्री, म्हणजे ज्ञानाचं खातं, शांतीचं खातं, वैराग्याचं खातं आणि प्रेमाचं खातं. खाते मी सांगतो कुणाकडे ते तुम्हाला पाठ आहे. ज्ञान मंत्री, ज्ञानाचं खातं म्हटलं की मुळे महाराज कुणाकडे? ज्ञानोबारायांकडे. ते आमच्यासारखं आळंदीला शिकायला गेले आणि पुन्हा ज्ञानी झाले असं नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगले. ज्ञानोबाराय उपजताच ज्ञानी. आता थोडं ज्ञान आलं की आपल्याला वाटतं की आमच्यासारखं ज्ञानी कोणी नाही. आमचे गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात. आता इंग्लिश मीडियमला मुलं टाकले, थोडं इंग्रजी बोलता आलं की त्यांना वाटतं मी पप्पापेक्षा हुशार झालो, म्हणजे वडिलांपेक्षा हुशार झालो. थोडं इंग्लिश मीडियमला गेले, गावात काम मिळत नव्हतं म्हणून 3 जण मुंबईला गेले. मुंबई, आता मुंबई बहुभाषिक नगर, हिंदी, इंग्रजी, मराठी सगळ्या भाषा मुंबईमध्ये चालतात. हे 3 जण मुंबईला गेले. तर मुंबईला गेले तर 3 जणांनी मुंबई मध्ये राहिल्यावर 3 शब्द पाठ केले. 3 इंग्रजीचे. एकानं पाठ केलं यस, इंग्रजीतला शब्द. एकानं पाठ केलं आय एम 3 आणि तिसऱ्यानं पाठ केलं डोंट वरी. 3 इंग्रजीचे 3 शब्द पाठ केले. 2-4 वर्षांनी आले बघ गावाकडे. पण आता मुंबईचं राहणीमान, पायात बूट, जीनची पॅन्ट, लाल टी शर्ट, डोळ्याला गॉगल, तोंडात गुटखा, हातात पिस्टॉल, सिगारेट, ते केस वाढलेले, अशी चालत होते गावातून. गावातले म्हणले कुणाच्यात आले रे पाहुणे? पाहुणे नाही रे. मग ते रावसाहेबचं, काशीनाथचं, रामतिगाची 3 पोरं नव्हते गेले मुंबईला. हा ते 3-4 वर्षापूर्वी गेले. ते गेले चांगले सुधारले, सुधारले आणि इंग्रजीत बोलतात. इंग्रजीत बघायचं का तुला? ते 3घही गावात चालताना लाईनीत चालायचे बरं का बघा. ते यस वाला पुढं, आय एम 3 वाला मागं, डोंट वरी वाला त्याच्या पाठीमाग. त्या मुलाचे वडील ज्याचे मित्र आहे ते सहज विचारायचे, मुंबईला गेले होते म्हणे, पहिलं कॉलर टाईप करायचं यस. म्हाताराला काय यस, त्यांना वाटलं रामरामच घातला काय. तेवढ्यात दुसरं कोणीतरी विचारलं किती जण गेले तरी. दुसरं पुढं आलं आय एम 3. तिसरं म्हटलं डोंट वरी. सगळ्या गावात चर्चा. सगळे वडील आई आपल्या मुलाला बोलायचे, शाळेत जाऊन काय डबा खाता का नसता. 2-3 वर्ष मुंबईला गेले तर इंग्रजीत बोलतात. 8 वर्ष शाळेत जातात तरी इंग्रजी बोलता येत नाही. आता ह्यांना काय माहिती 3 शब्द पाठ आहे म्हणून. दुर्दैवाने त्या गावात चोरी झाली. दुर्दैवाने. पुढच्या आधीच कळलंय वाटतं तुम्हाला. सगळं जाणता स्रोत आहे. दुर्दैवाने चोरी झाली. पोलीस स्टेशन असं नरशीसारखं जवळच होतं. पोलीस स्टेशनला फोन केला. ते सगळेच अधिकारी म्हणजे सकाळी कळालं चोरी झालेली. सगळे अधिकारी ते गाड्या घेऊन आले. गावातले सगळे लोक जमले होते. किती पैसे गेले? दुसरा म्हणलं पैसे काय, सोनं कमी होतं का त्यांच्याकडे? तेवढ्याच साहेबांच्या गाड्या आल्या. पटापट लोक खाली बसले. पटापट असं पटापट खाली बसले. तर ते सरपंच, पोलीस पाटील एक खुर्च्या टाकले. ते PSI, SP काय अधिकारी, इन्स्पेक्टर सगळे बसायला खुर्च्या टाकल्या. महिला एका बाजूला, पुरुष वर्ग एका बाजूला. सरपंच, पोलीस पाटील मागे उभे होते. हे चल ना साहेबाला बोलायला. हे म्हणा मला येतं का सुशिक्षित बोलायला? तूच जा ना. ते म्हणलं मला तरी कुठे येते. आपल्या गावात चांगलं सुशिक्षित बोलणार आहे का कोणी, म्हणजे माहिती देणार वगैरे? ते म्हणलं एक नाही 3 कोण 3? मुंबईला नव्हते गेले. ते इंग्रजीत बोलतात, त्यांना बोलवा म्हणजे कशी तरी गावाची इज्जत राहील. यांना काय माहिती इज्जत जाणार आहे म्हणून. हे 3कडे आले. एक चला यावं लागतंय तुम्हाला. 3ही जणांनी कॉल आले का रे सरपंच आपल्याकडे पाया पडायला आहे का आपल्यासारखं ज्ञानी कुणी गावात? ज्ञानी
तिघही जण आपापली कॉलर टाईट केली, सगळे समाज बसलेला, ते खुर्च्यावर अधिकारी मंडळी बसलेली, सरपंच पोलीस पाटील मागे उभे राहिले आणि ह्या तिघा जणांना पुढे केलं. तर तिघही जण आपापला शब्द बोलण्याच्या तयारीने आले. आपापला शब्द तेवढंच पाठ होत ते. त्या अधिकाऱ्यात चर्चा चालू झाली, सगळं गाव खाली बसलंय. ते सरपंच मागे उभे, त्यांनी या तिघाला पुढे केलं. इकडचे म्हणजे एवढं कळत नाही कसं आहे, सगळं गावची आरती खाली बसलं आणि सरपंच पोलीस पाटलाने त्या तिघांना पुढे केलं. त्या आरती सगळ्या गावाचा संशय असावा, रात्री झालेली चोरी या तिघांनी केलेली असावी. पण अधिकारी म्हटले एवढी मोठी चोरी तिघ, गावाचा संशय, विचारायला काय हरकत आहे, विचारायला काय हरकत आहे म्हटल्यावर ते तिघ पुढे येत होते. शांत वातावरण, आणि शांत वातावरणात अधिकारी साहेबांनी विचारलं, का रे, काल रात्री जी गावात चोरी झाली ती तुम्हीच केली का रे? पहिलं तयारीतच होत. यस यस म्हणल्यावर साहेब म्हणले चोर तर इमानदार दिसतात. तेवढ्यात दुसरे अधिकारी म्हटले, कितने आदमी थे? दुसरं छाती काढून पुढे आला, I am 3. तिघच होत साहेब. अधिकारी म्हटले तिघाला उचला गाडीत टाका. ते म्हणलं डोंट वरी. तिघांनी इंग्रजीचे 3 शब्द पाठ केले, पण सगळ्या गावाला वाटत होतं यांच्यासारखी ज्ञानी कोणी नाही, पण यांच्यासारखी मूर्ख कोणी नव्हतं. ज्ञानी नव्हते, उपजाताची ज्ञानी. उपजाताच ज्ञानोबाराय ज्ञानी. उपजाताची ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे, शांतीचं खातं शिवाजीराव एकनाथ महाराजांकडे, वैराग्याचं खातं तुकोबारायांकडे, आणि प्रेमाचं खातं कुणाकडे असेल तर श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांकडे. प्रेमाचं खातं. 750 वर्षापूर्वी एकच कीर्तनकार झाले. 750 वर्षापूर्वी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज. तर भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत बळकवली, पंजाब पर्यंत. आता 7.5 लाखापेक्षा जास्त म्हणा, पण त्यावेळेला एकट्या श्री संत नामदेव यांनी जे कार्य केलं, ही जी वारकरी संप्रदायाची पताका आहे ना, पताका, त्याला 2 टोक आहे. त्यातलं एक ज्ञानाचं आहे आणि दुसरं नामाचं आहे. ते नामदेवराय. प्रेमाचं खातं नामदेवरायांकडे. एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम भगवंताचं नामदेवरायांवर, नामदेवरायचं भगवंतावर. एकदा आळंदीवरून ज्ञानोबाराय आली नामदेव महाराजांच्या भेटीला. पंढरपूर मध्ये राहत असताना नामयाचे भीती ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी. आषाढी वारी नाही, कार्तिकी नाही, मध्येच कस काय येणं गेलं. जरा काम काढले, काम काढले, खाली बसा असं नामदेवराय म्हटले. तिकडं नका बघू, तिथलं सांगतोय मी. खाली बसा म्हटल्याबरोबर माऊली खाली बसली. कसं काय येणं केलं? तुमच्या बरोबर तीर्थयात्रा करायची. मी प्रेम सांगतो किती होत ते. नामदेवराय म्हटले, कालच देवाचं माझं ठरलंय. देव म्हटले, नामा तू पंढरपूर सोडून जायचं नाही, आणि मी म्हटले की मी पंढरी सोडून जाणार नाही. प्रेम किती होतं पा. पण नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदे नाही. त्यांनी जर आज्ञा दिली तर मग मात्र तुमच्या बरोबर येईल. त्यांनी आज्ञा दिल्यावर याल ना. नामदेव महाराजांचा विश्वास होता की देव परवानगीच देणार नाही, परवानगीच देणार नाही. मग विचारा ना तुम्ही पांडुरंगाला, विचारा म्हटल्याबरोबर आता जे पंढरपूरला गेले असतील त्यांनी तिथलं चित्र डोळ्यासमोर आलं. ते गाभारा नाही का, 16 खांबी दगडी मंडप, तिथं गरुड खांब आहे पा सध्या, चांदीचा ते पत्रा लावले. नामदेव महाराज तिथं थांबले, मागून खुणवायला, पाठवू नको म्हणून. आणि ज्ञानोबाराय आतमध्ये आले. आता थोडं त्या गाभाऱ्यात चला. ते देवाचे कमरेवर हात देऊन उभे राहिले. माऊलींना पाहिल्या बरोबर देव म्हटले, माऊली
कार्तिकी वारी तर अजून 2 दिवस आहे ना, अलीकडेच कस काय जरा काम काढलं. काम नाही, मागायला आलोय. मागायला एवढा आनंद झाला पांडुरंगाला. काय मागायचं ते मागा, मी एका क्षणात देतो. कारण आतापर्यंत संत काही न मागणारे, पण आज मागायला लागले. लवकर मागा मावली. पण ते माऊली होते. माऊली म्हटले पहिले वचन दे, देतो म्हणून. पांडुरंगाने वचन दिलं आणि ज्ञानोबारींनी आपले दोनही हात जोडले. मला तीर्थयात्रा करायची. मग काय पैसे पाहिजे का? काही एटीएमच देऊ? नाही नाही, पैसे नाही पाहिजे. तुमचे लाडके लडीवाळ भक्त. देव म्हणले हा, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, मला तीर्थयात्रेत बरोबर पाहिजे. काकाजी, देव खाली उतरले, खाली. आणि ज्ञानोबारांकडे असे जड पावलाने आले. ताकद लावून आसरू आवरले. माऊली, दुसरं काय मागायचंय ते मागा माऊली. मी एका क्षणात देईल तुम्हाला, पण माझा नामा नाही देणार. नामा नाही देणार, वचन दिलंय ना. मला बाकीचं काहीच नको, मला नामदेव महाराज पाहिजे. भगवंतांनी लटलट कापणाऱ्या हाताने माऊलींचे दोनही दंड धरले. तुम्ही इंद्रपद मागा, तुम्ही पृथ्वी भूमंडलावरच नाही, कोणतं काही मागा, मी एका क्षणात देतो. माझा नामदेव नाही देणार, मला नामदेव राहायच पाहिजे. भगवंत म्हणतात वचन देऊन चुकलं माऊली. जड अंतकरणाने माऊलीचा हात धरला. ते नामदेवराय उभे होते ना गरुड खांबाजवळ. ताकद लावून आवरलेले अश्रू. देव तिथे येईपर्यंत आवरलं होतं, पण पाहिलं नामदेवरायांना. माऊलींचा हात सोडला आणि पडले गाड्या. कडकडून मिठी मारली. नामा, रडायला काय झाले? जावं लागतंय तुला माऊलींच्या बरोबर तीर्थयात्रेला. आता ताकद पा नामदेवरायची. माऊलींच्या बरोबर त्या अंगावरचा हात झटकला. तो तर म्हणला ना काल, पंढरपूर सोडून जायचं नाही म्हणून. वतन आमुची मिरास पंढरी विठोबाचे घरी नांदलो, सेवा करू ते नित्य महाद्वारी. नाही, पंढरपूर सोडून जायचं नाही. थोडं थांबशील का नाही? तुझ्या संगतीची जी अपेक्षा करतात त्यांचा थोडा विचार कर. ते काही सामान्य आहेत का? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानी, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. तुझं भाग्य नामदेवाचा. आता प्रेमपात किती होत? नामदेवरायांचा एक हात धरला, ज्ञानोबारायांचा एक हात धरला आणि रमेश महाराज चंद्रभागेत उतरले. देव ते आपण नाही का आंघोळी करताना एकमेकाला असं स्नान घालत. आज भगवंतांनी डबडबल्या डोळ्यानं पाणी घ्यायचं आणि नामदेवरायांच्या अंगावर टाकायचं. नामदेवरायांनी रागाने पांडुरंगाकडे पाहायचं. स्नान घातलं. ते पुंडलिकरायांचं मंदिर आहे ना, इथं बसून ती चित्र डोळ्यासमोर आणा. पुंडलिकरायांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आले. नामदेवरायांचा हात धरला. जसं यात्रेला एखादा मुलगा चालला आपला वारकऱ्यासोबत पाठवताना कसं आपल्याला दैवरून येतं. नामदेवरायांचा हात ज्ञानोबारायांच्या हातात दिला. पुंडलिकरायांच्या साक्षीने ते दोनही हात आपल्या मस्तकाला लावले. एखाद्या मायनं आपलं लेकरू वारकऱ्यांबरोबर वारीला पाठवताना रडावं ना. अहो, कधी पंढरपूर सोडून, गाव सोडून कधी गेलं नाहीये. तसं देवानी म्हणायचं, आमचा नाम कधी पंढरपूर सोडून गेला नाही. सांभाळा बरं. माऊली, तुमच्या जाग्यावर देवाचा राजा इंद्र जरी आला असता, माझा नामा नसता दिला. लाडकाय बरं का. आणि आमच्या नामदेवाचा एक स्वभाव आहे, ते तहान लागली तरी सांगायचं नाही, भूक लागली तरी सांगायचं नाही. तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. मला काळजी वाटते हो. आणि आता नामदेवरायांकडे पाहिलं. नामा, जा आणि एक कर. जरी तीर्थयात्रेत गेला ना
आमचा विसर मात्र पडू देऊ नका. सर्व भावी आमुचा विसर न पडावा, लोभा असू द्यावा मजवरी. जा जा. नामदेव यांच्या हातात हात ज्ञानोबा यांच्या हातात दिला नामदेव यांचा. अशी 2-4 पावलं गेली असती. ज्ञानोबा पुढं पाहून चालतात, पण नामदेव यांनी असं मागं पाहावं आणि भगवंताने हात करावा, लवकर या बरं का. आणि एवढं रडू येतंय तर कशाला पाठवतो माऊलींच्या बरोबर. अरे माऊलींचा अवमान करता येत नाही आपल्याला. तीर्थयात्रेला गेले तर देव मंदिरात आलेच नाही. पद्मतळ्याशी तेव्हाचा आई विश्वंभर, कळला समाचार रुक्माईस. रुक्मिणी आईसाहेब गेल्यावर चला ना मंदिरामध्ये. चलावं मंदिरात देवा पुरुषोत्तमा, येईल गे नामा माझा जेव्हा. माझा नामदेव जेव्हा येईल त्यावेळेला मी मंदिरात येणार नाही. तर केवढं प्रेम होईल. सगळ्या जगाने भगवंतावर प्रेम करावं आणि त्या भगवंताने कोणावर प्रेम करावं, ते आमचे श्री संत नामदेव महाराज आहेत. त्यांनी भगवत नामदेव महाराजांवर प्रेम करावं. तीर्थे करुणी नामा पंढरी आला, जेवलग भेटायला विठोबाशी. वेळ कमी असल्यामुळे लगेच आली तीर्थयात्रा करून. आणि यात्रा करून आल्यावर कडकडून पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारली. आता इथून पुढे कधी पाठवू नका बरं का. ते मावद्याचा कार्यक्रम असतो ना, तुमच्या इकडे काय म्हणतात, तीर्थयात्रा करून आल्यावर भागाभागात फरक असतो. लग्नामध्ये नवरदेवाबरोबर एक 4-5 जण असतात पा, त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात. आमच्या इकडे करवला म्हणतात, तुमच्या इकडे सोकाने, ते नागपूर भागात लांडगा म्हणतात. ते काय नावं ठेवली ते देव जाणे. भागाभागात फरक असतो. आता आमच्या पंढरपूर भागात माणसं मेल्यावर जातात, तुमच्या इकडे ते सारखंच आहे म्हणा. तसं ते माऊंद घालायचंय नामदेव यांचं. भगवंत अनंत ब्राह्मण रूपाने. माऊंद्याचा कार्यक्रम झाला ना, हरिदास वेस नाही का पंढरपूरचे, हे ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सगळे निघाले ना. निघाले तर नामदेव राईन भगवंत वाटा लावायला या. निवृत्तीनाथ गेले. ज्ञानोबाराय आले, भगवंताचं दर्शन घेतलं. नामदेव यांचं घेणार तेवढ्यात नामदेव यांनी हात धरले. माऊली, तुम्ही पहिल्यांदा आले होते त्यावेळेला माझ्याकडून अवमान झालता, त्याच्याबद्दल क्षमा असावी. असं म्हटल्याबरोबर नामदेव राय म्हणतात, अहो तुम्ही एवढे मोठे ज्ञानी, ज्ञानोबाराय माझ्यासारखेच दर्शन घेता. खरोखर त्यावेळेला अनंत ब्राह्मण रूपाने देव हजर होते. देव म्हटले, नामदेवा भाग्य आहे रे बाबा, आईचे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे, तरीच जन्मा यावे विष्णुदास. तुमचं भाग्य आहे की तुम्हाला ज्ञानोबारांची संगती लावली. त्यावेळेला नामदेव यांच्या मुखातले काय वाक्य,
ज्यांच्या समोर कीर्तन आहे ते श्री संत नामदेव महाराज आहे. मी नामदेवच आहे. आणि श्री संत नामदेव यांच्या जयंतीच्या हा उत्सवात सेवा भेटते. माझंही भाग्यच आहे ना. आईशा भाग्ये जालो, आईशा भाग्ये जालो. एक नाही हा, अनेक वचने वापरले घोंगडे भाऊ, अनेक वचने. आईशा भाग्ये. श्री संत मांदेवाडी मध्ये नामदेवरायांना जेवढे भाग्य प्राप्त झाले आसाराम महाराज, तेवढे इतर संतांना नाही. हे भाग्यवान आहेत आपण. वारकरी संप्रदायामध्ये किती मोठमोठे भडकरी असू द्या बरं का मामा, किती मोठमोठे भडकरी असू द्या, पण आद्य भडकरी कोण असतील तर आमचे श्री संत नामदेव महाराज. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरा ही जर कोणी सुरू केली त्याच्या आधी होती ना. ते भागवतामध्ये वर्णन आहे. आता ते वैशालीताईंना विचारावं लागेल भागवतातलं. ते व्यासजी सांगायचे सर्व आपण ऐकतो. त्यावेळेला विना कोण वाजवत होतं, पकवाज कोण वाजवत होतं, त्याचं वर्णन केलेलं आहे. पूर्वी नारदी कीर्तन, नारदजी कीर्तन करायचे. प्रल्हाद तालधारी, प्रल्हादजी ताल धरायला होते. तरलगटी तयार, उद्धव कंसधारी, वीणाधारी सुरर्षी, सर्व वर्णन आहे. पण वारकरी संप्रदाय ही जी पद्धत आहे, शिंपे याचा पोरयक खेळिया नामा तेने सतत फड जागविलारे, ही परंपरा श्री संत नामदेव यांनी सुरू केली. त्यांना जन्मापासून भाग्य प्राप्त झाले. नामदेव महाराजांचा जन्म झाला हे देवाला कळालं. नामदेव पुत्र झाला, विठो बारशासी आला, साडी चोळी आणि पैंजण, सेला मुंडासा घेऊन रुक्मिणी आई साहेबन देव आले. आले तर छोटस घर, पण आज सगळी गर्दी झालेली. बारसा म्हणल्यावर तिथं आपलं काय काम आहे, ते महिला वर्गाचं. देवाने पाहिलं सगळी गर्दी झालेली. देव म्हटले रुक्मिणी, ए सत्यभामी, ए रवींद्र, ते नाव ठेवायचंय ना, काय असेल ते उरकान. नाव ठेवायच्या वेळेला मला विचारा, मला विचारल्याशिवाय नाव ठेवू नका. ठीक आहे. सगळे महिला वर्गांचं ते सगळं कार्यक्रम सुरू झाला होते. हात त्याच्या कानात पुरू करायचं, पाठीत मारायचं, काय असेल ते सगळं. आणि नाव ठेवायच्या वेळेला म्हणे याचे नाव काय, आणि दासी जनीचा आनंद होय. तेवढ्यात रुक्मिणी ऐसा म्हणल्या, थांबा थांबा, ते देव बाहेर उभे, त्यांना बोलवा आतमध्ये. देव आत आले, त्या पाळण्याची दोरी अशी धरली आणि आतमध्ये वाकून पाहिलं तर नामदेव यांची जीभ अशी वळवळ वळवळ करत होती. देव हसले, याला माझ्या नामाशिवाय चैन पडणार नाही. आणि माझं नाव घेऊन घेऊन हा नुसतं नाम नाही, हा नामाचा देव होणार आहे, म्हणून नामदेव नाव ठेवलं. तो नुसता देव आहे, पण हे नामदेव आहे. नामदेव ऐसे नावत्या ठेविले, तेने अनुभविले प्रेमसे. हे बोलाव्याशिवाय बोलतच नाही, सगळे प्रमाण आहे त्याला. नामदेव नाव ठेवलं. आणि नाव ठेवायचा कार्यक्रम झाला की महिला वर्गाला विचारा, पुन्हा एक कार्यक्रम असतो. कोणता मावशी? झोपल्या काय सगळ्या? नाव ठेवायचं झाल्यावर नाव घेण्याचा. सविताताई तुम्ही घ्या, मनीषाताई तुम्ही घ्या, स्वातीताई तुम्ही घ्या, वैशालीताई तुम्ही घ्या. आता नका घेऊ, मग ते नाव घेण्याचा कार्यक्रम चालतो ना. नाव घ्यायचं, ते नाव घेत आणि कुठं कसं काय नाव घ्यावं हे आपल्यापेक्षा यांना चांगलं जमतं. आपल्यापेक्षा यांना चांगलं जमतं. कुठं काय वेल्डिंग करतील. काही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, एका मावशीनं नाव घेतलं होतं, तेवढं ठेवलंय लक्षात तुम्हाला सांगायला. ते म्हटलं मुंबई शहरात उत्तम चांदी, मुंबई शहरात उत्तम चांदी, तिथं निघाला राजीव गांधी. आता चांदीत निघतो का राजीव गांधी? मुंबई शहरात उत्तम चांदी, तिथं निघाला राजीव गांधी. राजीव गांधीने खाल्ला पेरू, तिथं होते पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूने खाल्ला जाम, तिथं होते परशुराम. परशुराम पाटलाचा हॉटेल, तिथं होते सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेलच्या हातात सोन्याची कुऱ्हाड, चांदीचा दांडा. ते म्हणले टिंब टिंब बसले पलंगावर, मी घालते वारा. म्हणलं झोपल. काय नाव घेतील सांग. जिच्या कपाळाला कुंकू आहे, एवढा छंद असतो यांना नाव घ्यायचा. एकदा बारशा निमित्त कीर्तन होतं माझं. 7 ते 9 कीर्तन, 7:30 वाजले तरी सुरू व्हायना. मी त्या मालकाला म्हणलं, इकडे कीर्तन ऐकायचंय का हेच ऐकायचं? ते म्हणजे 7 वाजले. अरे म्हणलं 7:30 वाजले ना.
त्यांनी बघितलं घाई गडबडी, ए बसा बसा चला पंढरपूरहून लबडे महाराज आले. ते बसा बसा म्हणल्यावर एक म्हातारी कोपऱ्यातून काठी टिकत आली. कोण रे तो बसा बसा होता? हे म्हणलं मीच आहे ना. मी राहिले नाव घ्यायचे म्हातारी. आणि दुर्दैवाने तिच्या कपाळाला कुंकू नव्हतं. सगळे शांत झाले. हे काय नाव घेणार? पण छंद असतो. तिनं नाव घेतलं का? ती म्हटली दत्ताच्या देवळात करीत होते आरती. दत्ताच्या देवळात करीत होते आरती. ते गेले वरती, मी राहिले खालती. काय नाव घेते सांगता येत नाही. नामदेव महाराज म्हणतात माझा जन्म झाला तर माझ्या बारशाला देव हजर आहे. आईशा भाग्ये चालू, हे माझं पहिलं भाग्य आहे. नामदेवराय म्हणतात दुसरं भाग्य आहे माझं, माझ्या हातून देवाने दूध प्यावं. नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवराय म्हणतात केवढं भाग्य माझं, माझ्या हातून देवाने दूध प्यावं. आईशा भाग्ये झालो तरी धन्य जन्म आलो. नुसतं दूध प्यावं यात काय नवलय. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नोय हा सामान्य महिमा संताचा. माझ्या हातून देवाने जेवण करावं. नामदेवराय म्हणतात माझ्या बारशाला देवाने यावं भाग्य आहे. माझ्या हातून दूध प्यावं भाग्य, जेवण करावं भाग्य. एवढंच नाही, हे आताच मुलींची अडचण आहे असं नाही. मुली आता प्रत्येक गावात 30-40 पोरांचं टोळकं तयार आहे लग्न करायला, पण मुलीच भेटना. म्हणून तुम्ही नाराज होऊ नका लग्न महाराज. पहिली बेटी तूप रोटी आहे. विठ्ठल पंढरपूरला का नाही आला. नामदेव म्हणतात केवढं भाग्य आहे माझं, माझ्या हातून देवानी दूध प्यावं. जेवण एवढंच नाही, लग्नाचा कार्यक्रम नामदेवरायांचा देवानी केलाय. त्यावेळेला थोडी अडचण, पण ते आता कोण देईल मुलगी. दामू शेट्टीला चिंता पडली. नामयाच्या लग्नासाठी चिंता करी दामू शेट्टी. हे देवाला काय सांगावं लागतं का? देवाला लगेच कळालं. देव आले, हो दामू शेट्टी काही काळजी करू नका, मी आहे ना. गोविंद सेठ सदावर्ते. ते पूर्वी काही गाडी नव्हते, किया नव्हती, डस्टर नव्हती, फॉर्च्युनर नव्हती, इनोवा कोणती गाड्या नाही. पूर्वी घोडे. त्या घोड्यावर सगळा दागदागिने घातले बरं का डॉक्टर साहेब, सगळे दागदागिने घातले. घोड्याला स्वतःला तर होते, आणि देव त्या घोड्यावर बसलेंची घोडा गेला ते गोविंद शेठ सदावर्तींच्या दारात असा गेला. आणि गेल्या बरोबर ते नोकर चाकर, आता कसं तुमच्याकडे हाताखाली असतात नोकर चाकरी, तसे नोकर चाकर उभे होते. ते घोडा आला. आल्या बरोबर सगळे नोकर त्या घोड्याकडे देवाकडे पाहतच राहिले. देव म्हणले हे जर असंच पाहत राहिले तर पुढचा कार्यक्रम कधी उरकायचा. 9:30 होत आले ना, पुढचा कार्यक्रम कधी उरकायचा. देवाने पुन्हा मायेला टाकलं. कोण पाहिजे? घाबरले नाही. मालक कुठे? आतमध्ये बोलवा. एक पळतच गेलं, मालक मालक.
भांडायला काय झालं बाहेर चला. त्याला घाबरलं ना ते. बाहेर चला काय झालं? कोणीतरी भेटायला आलंय आणि मग त्याला आत बोलव ना, मला कशाला? तुम्ही बाहेर चला पहिलं. ते बाहेर मालक आले म्हणजे गोविंद शेठ आले, पाहिलं ते घोड्याकडं देवाकडं. बापरे, कोणीकडे आले? येण्याचं तात्पर्य काय? नाव काय तुमचं? कशाला आले? या आत या. आतमध्ये बसले. हे देवाकडे पाहतच राहिले. काही नाही, आमच्या मालकाला एक मुलगा आहे. कोण म्हणते? अण्णा देव 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 म्हणतो आमच्या मालकाला एक मुलगा आहे. ते म्हणत तुमच्या मालकाला म्हणजे तुम्ही कोण आहे? मी गडी आहे, कामावरचा नोकर आहे. बापरे. ते गोविंद शेठ म्हटले नोकराच्या अंगावर जर एवढे दागिने ते मालकाचे किती असतील? त्यांना काय माहित तुळशीची माळच आहे म्हटले मालकाच्या अंगावर किती असतील? किती असतील म्हटल्याबरोबर बरं मग नाही तुमच्याकडे मुलगी म्हणून कळालं, तेवढी द्याल का आमच्या मालकाच्या मुलाला? त्याने ते पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं, एकदम दचकलं. ते दिली ना. देव म्हटले मग घर वगैरे बघायचंय का काही? ते म्हणले काहीच बघायचं नाही. मग तुमच्याकडे पाहूनच दिली. देव मनात म्हणले मला पाहून लय मोठमोठे येडे झाले तरी तुझी काय तर आहे. मग लग्न तिथी वगैरे काढली. लग्न तिथी काढली. साऊंड सिस्टीम, शूटिंग, सगळे कॅमेरे सगळं लावलं. सगळं नियोजन. लग्न तिथी काढली. मग इकडे येऊन सांगितलं बरं का दामू शेट्टी, ते आता वराड घेऊन वराड तरी काय होतं? दामू शेट्टी, गोनाबाई, ते नामदेवरांची बहीण नामदेवर आहे, तो लंगडाबाई बसले बैलगाडीत. वराड निघालं. वराड निघालं. त्या गावाच्या अलीकडं दामू शेट्टी म्हणले आता एवढा प्रवास केलाय, थोडं भूक लागली, अजून बरंच लांब आहे गाव, आपण जेवून घेऊ. इकडे घे शेतात. शेतात घेतलं तर तिथं कांदे वगैरे लावलेले होते. यांनी आपली झाडाखाली बैलगाडी सोडली आणि भाकरी काढल्या. भाकरी काढल्या तर दामू शेट्टी म्हणले ना तेवढे 2-4 कांदे आंबर भाकरी घेऊन खायला. ते नोकराला विचार त्याला नामदेव राय, भाकरी खायची, कांदे घेऊ का? त्याला तिथूनच पाणी देता. कुठून आलाय? पंढरपूर. नोकर म्हणला पंढरपूर? अहो पंढरपूरचं तर लग्न आहे ना आता आमच्या गावात. नामदेवराय म्हणले माझं तर नसेल ते नाही, ते मी तर नसेल. नामदेवराय जरा जवळ आले. लग्न म्हटले हो लग्न. ते कोण दामू शेट्टीचा पोरगा कोण नामदेव, त्याला आमच्या मालकाची पोरगी दिली ना. नामदेवराय म्हणले आपणच आहे ते. तुम्ही नामदेव आहे? म्हटले हो मी नामदेव. हे काय माझे वडील दामू शेट्टी. ते म्हणला काय कांदे खायचे ते का तुमच्या सासऱ्याची? हे जी पळत गेलं काका कोणाकडे? मालकाकडे. मालक म्हणले तुला कळतं का? आरडायला पाहुणे रावळे आलेत, लग्नाची गड आरडायला काय झालं? मुलगी कोणाकडे पाहून दिली? म्हणले ते नोकरी इथे कोण होतं त्याच्याकडे पाहून. अहो ते नवरदेव आलाय का आपल्या शेतात? लंगडा बैलगाडी सोडली, फाटके कपडे, आणि ते म्हणते ते कांदे खायला भेटतील का? त्या मालकाला जे राग आला, भाई मागासाठी एक काना अशी ठेवून दिली तर ते म्हणला मला तरी काय करायचं. पण बालाजीराव सगळी काळजी भगवंताला. भगवंतानी लगे फोन केले. सगळ्या 33 कोटी देवता, सगळे ऋषी मुनी गणगंधर्व. ऐका किती प्रेम होता. माझ्या नामदेवाचं लग्न आहे, सगळ्यांनी हजर राहा. बैलगाडी गावात जायच्या अगोदर जिकडून तिकडून विमान. सगळे लोक बघत होते, अरे विमानाने वर. ते बघितलं तर जिकडं पाहिजे तिकडं माणसंच. ते मुलीचा वडील होता ना, दुसऱ्या मजल्यावर गेला. त्यांनी लांब नजर टाकली. जिकडं जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत माणूस. हे शेवटच्या मजल्यावर गेलं, चौथ्या. ह्याला दम लागला. हे म्हणला सगळे प्लॉट जरी इकले, हिंगोलीचे, नरशीचे, हायवे रोडचे सगळे इकले, सगळी शेती इकली तरी एवढ्या लोकांना चहा सुद्धा पाचणं होत नाही. देव म्हणले ह्याचा जर बीपी वाढला तर हातचं लग्न राहून जाईल. देव हजर झाले. जय हरी. हे म्हणलं जय हरी. वाचलो तर जय हरी. तुम्ही लग्न ठरवताना सांगणं काम होतं का नाही एवढं वराड येणार आहे म्हणून? आरडू नको, थोडं थांब. काय म्हणणं आहे तुमचं?
आपल्याच्यानं चहा सुद्धा पाजणं होत नाही, पाजूच नको, पाजूच नको. फक्त लग्न तर हा तेवढ्या अक्षदा वाटणं होईल. आणि देवाने आधीच सांगितलं होतं माझ्या नामदेवाचं लग्न आहे, सगळ्याची जेवणाची व्यवस्था मी केलेली आहे. देवता लोक म्हणले कुठं? ज्याच्या त्याच्या घरी, ज्याच्या त्याच्या घरी. लग्नाच्या वेळेला हे देव 33 कोटी देवता ऋषी मुनी गण गंधर्व एवढं थाटात लग्न पार पडलं. शेवटचं मंगलाष्टक सुरू आहे. आता सगळे देवता गुप्त होणार आहे. तेवढ्यात भगवंत राजाबाई जवळ आले. राजाई कोण? योग्यांच्या जप्याच्या तप्याच्या संन्याशाच्या मी ध्यानाला येत नाही, तो जगन्नियंता भगवान. चतुर्भुज रूपात भगवंताने दर्शन दिलं. राजाबाई म्हटल्या बापरे देवा तुम्ही? हो मीच. काळजी करायची नाही हा, मी नामदेवांच्या माग पुढं उभं राहून तुमचं रक्षण करेन, सगळं मी पुरवी. आणि शेवटचं मंगलाष्टक झालं, सगळे गुप्त झाले. राहिलं काय? लांगडाबाई, दामू शेट्टी, नामदेवराय, या राजाबाई, हे सगळे पाहिले. मालक म्हणलं कुठे गेले हे सगळे? ते नोकर सांगत होते तेच खरं होतं. किती जरी असलं तर मुलीचे वडील आहे ना, ते हातात कन्यादान हातात देत असताना एवढे रडले गोविंद शेठ. त्यावेळेला राजाबाई म्हटल्या काही रडू नका, माझं कल्याणच झालंय, मला भगवंतानी दर्शन दिले. नामदेवराय म्हणतात केवढं भाग्य आहे माझं, माझं लग्न भगवंतानी करा. आईशा भाग्य झालो तरी धन्य जन्मालो. पण आपण ज्याला भाग्य म्हणतो ना त्याला संत भाग्य म्हणायला तयार नाही. आपण भाग्य कशाला म्हणतो? एखाद्याचा मुलगा चांगला असेल, मुलगी चांगली असेल, काय भाग्यवान आहे हो, किती चांगली मुलं आहे. एखाद्याकडे पैसा भरपूर असेल, काय धनवंत आहे तो, काय कमी त्याला. एखाद्याची पत्नी चांगली असेल, लोक म्हणतात काय भाग्यवान आहे. पण आमच्या संतांनी असा लाल शेरा मार संत भाग्य म्हणायला तयार नाही. भाग्य तरी नव्हे धन पुत्र तारा, मग कोणतं भाग्य? निकटवास बना संताबाई. म्हणून या पंचक्रोशीतील सगळा हा उपस्थित जनसमुदाय सगळा भाग्यवान आहे. निकटवास बरा संताबाई, की ज्यांना नामदेव यांच्या चरणाजवळ पंचक्रोशीत राहायला भेटतंय. ह्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे? मग नामदेव महाराजांना असं कोणतं अलौकिक भाग्य प्राप्त झालं?
तळील पायरी हे भाग्य कसं प्राप्त झालं त्याचा विचार करणार आहे आपण. पण तत्पूर्वी सर्वांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. बसलेले सर्व ज्यांना हात दिले तेवढेच, नाही दिल्यावर काय करते, ज्यांना हात दिले ते सगळे हात वर करा बघू. वा वा, क्या बात आहे. सरळ आपली टाळी यांचे टाळ आणि ओंकार महाराज आणि लखन महाराजाचा पकवास. बघा आवाज कोणाचा आहे. विठोबा धन्यवाद. टाळीचा आवाज. ऐशा भाग्ये जालो तरी धन्य जन्म आलो रोळे तडील पायरी संत पाय देतीवरी. आता थोडं लक्ष देऊन ऐका, मी 10च्या पुढे 1 मिनिट जात नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुरुवारी ढोक महाराज आणि लबडे महाराज वेळेच्या बाबतीत. रमेश महाराज वेळेच्या म्हणते, नारळाच्या नाही. रोळे तळीला पायरी. काकाजी, नामदेव राईंसारखं भाग्य कोणत्या संताला नाही, कोणत्याच नाही. आता जसा कार्तिकी वारीचा सोहळा आहे ना, हा काय योगायोग आहे बघा. कार्तिकी वारीला जन्म 82 वर्षाचं आयुष्य लाभले नामदेव रायांना. संत मांदियाळीत सगळ्यात जास्त आयुष्य लाभलेले संत म्हणजे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज. सगळ्यात जास्त आयुष्य. जन्म कार्तिकी वारी आणि समाधी आषाढी वारी. आषाढी झाली की लगेच 13-14 दिवसांनी आषाढी वारीचा सोहळा. आषाढी वारीला किती गर्दी असते ते माहिती आहे तुम्हाला. आषाढी वारीची गर्दी आणि आषाढी वारीची गर्दी. कीर्तन झालं नामदेव महाराजांचं. संत किती असू द्या, कीर्तनाचा अधिकार नामदेव महाराजाला. त्यावेळेला ज्ञानोबारांनी चाली म्हणायचा, सोपान काकांनी टाळ, सगळं, पण कीर्तन नामदेव महाराज. आता जो 16 खांबी दगडी मंडप आहे ना, ते गरुड खांबे सध्या पंढरपूरचा, तिथं कीर्तन व्हायचे नामदेव महाराजाचे. वाळवंटातही व्हायचे. आषाढ शुद्ध एकादशीचं कीर्तन झालं डॉक्टर साहेब. आषाढ शुद्ध एकादशीचं कीर्तन झालं, सगळे आपापल्या मठात गेले. कोणतं भाग्य प्राप्त झालं ते सांगतोय. रोळे तळीला पायरी. आषाढ शुद्ध एकादशीचा दिवस सगळे आपापल्या मठात गेले. त्यावेळेला एवढी गर्दी नव्हती. मठात गेले, संध्याकाळी एकटे नामदेवराय आत आले. देवाने पाहिलं, रखमाई आता कस काय आहे ना, काकड्याला तर वेळ आहे. नामदेवराय आले, पण रोज जे नामदेवराय नाचत यायचे त्याच नामदेवराय खाली मान घालत आलेले. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या, विश्वमाता रुक्माई ना, मी विचारू का? रुक्मिणी आई साहेब आल्या, नामदेवा
काय झालं आई साहेब? ज्याच्यासाठी अवतार घेतला होता ते अवतार कार्य झाले. मला थोडं देवाला एकांतात बोलायचंय. मला हो चला की मग. देवाजवळ आले आणि 82 वर्षाच्या नामदेवरांनी आपले दोनही हात जोडले. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. आषाढ शुद्ध एकादशी, नामा विनवी विठ्ठलाशी, आज्ञा द्यावी हो मजसी, समाधी विश्रांती लागी. आयुष्य संपलं देवा, आयुष्य कळसाशी आले. अभंगत्वा सिद्धी नेले, ज्ञानेश्वर संगती घडले. तीर्थमिषय जगदोद्धार. समाधी पाहिजे. देव म्हणले नामदेवा चेष्टा करतो ना माझी, टिंगल करतो का नाही? तो टिंगल नाही देवा, खरोखर पाहिजे. रुक्मिणी आई साहेब म्हटलं ना, अरे बघ ना किती आनंदाने समाज आलाय. कार्तिकीला ज्ञानोबांना समाधीने आषाढीला जर तुला दिली ते येतील का वारकरी वारीला? नाही, मला समाधी पाहिजे. देव खाली उतरले आणि 82 वर्षाच्या नामदेवरायांना धरलं छातीला. तुला जर समाधी दिली, उद्या कीर्तन कोणी करायचं रे? नाही देवा, मला समाधीच पाहिजे. नाही, मी नाही समाधी देऊ शकत. नाही दे ना. रुसला से नामा, उभा गरुड पारी, पितांबर धारी पालवितो. नामदेवराय रुसलेन गरुड खांबाजवळ गेले. देव आले. आपलं जे धोतर होतं ना पितांबर, त्या पितांबराने नामदेवरायांचे आसूर पुसले. पितांबर धारी पालवितो. अरे नामदेवा, अरे तुझा समाधी सोहळा मला फार मोठा साजरा करायचा आहे. थोडं देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी. पक्षभरी म्हणजे 15 दिवस. पुरतीला अंतरी कोड तुझे. फक्त 15 दिवस थांब ना. मला फार मोठा मंडप द्यायचा आहे, फार मोठा समाधी सोहळा करायचा आहे. नक्की देणार ना? नक्की देणार. थांबवलं. गरुड हनुमंतरायांना सांगितलं की आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेवरायांना समाधी द्यायची. दशमी पासूनच सोहळा सुरू झाला. आता जी नामदेव पायरी ना पंढरपूरची, तिथून ते वाळवंटात आपण उतरतो, दगडी पायऱ्या नाही का महाद्वारातल्या, तिथपर्यंत असा मोठा मंडप देण्यात आला. दररोज नामदेव महाराजाचं कीर्तन व्हायचं. भगवंतांनी एवढं नाचावं कीर्तन. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. मन आहेत भरपूर पण वेळ कमी ना. नाचायची देव. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशीचा काकडा झाला आणि नामदेवराय निघाले आंघोळीला. देव मागून पळत आले. ए नामा, थांब थांब. असं मागे बघितलं नामदेवराय. देवा तुम्ही इकडे इकडे कुठे चाललं रे? आंघोळीहून येतो ना चंद्रभागेवर. आज तू चंद्रभागेला जायचं नाही. आज चंद्रभागा तुला आंघोळ घालायला इथं येणार आहे. रुक्मिणी, हे सत्यभामेचा चंद्रभागेला बोलवलंय मला. आता बघा किती लाड पुरवले ते. देवाने हातात उठणं घेतलं. आपण दिवाळीला कसं लावतोय ना, उठणं घेतलं. रुक्मिणी सत्यभामिनी नामदेवरायांना उठणं लावून स्नान घालणं चालू आहे. पितांबर नेसायला दिला, बाराबंदी घातली, फेटा बांधला, चंदनाची उटी लावली. डॉक्टर साहेबांनी कसा हार घातला आम्हाला, ते बालाजीरावनी गुलाबाचा, तसा तुळशीचा हार केला. तुळशीचा भगवंताने जन्मभर विरोध केलता परिसा भागवताने. रुक्मिणी मातेची हे पूर्वीपासूनच आहे विरोध एकमेकांना, हे आताच थोडंच आहे. रुक्मिणी मातेचे उपासक होते परिसा भागवत. जन्मभर विरोध केलेला
पण त्यांना महात्म्य कळालं. तुळशीचा हार केलेला घेऊन आले एवढा मोठा आणि भगवंताच्या समोर धरला खाली मान घातली. देव म्हणले बरं झालं परिसा भागवत, आज तरी महात्म्य कळालं, घे इकडं. आता इथं बसून ते चित्र डोळ्यासमोर आणा. अथांग जनसमुदाय असा तुळशीचा हार केलेला 82 वर्षाच्या नामदेवरायांच्या गळ्यात टाकला आणि जगाच्या मालकानं नामदेवरायांकडे पाहिलं. देवे नाम यासी पोटासी धरिले, कडकडून मिठी मारली. देवे नामयासी पोटाशी धरिले, मिठी मारली. जे भगवंताने आरोळी ठोकली नामदेवा आणि डोळे नेत्रोदक क्षाळीले सर्वांग हे. डोळ्यातल्या अश्रूंनी नामदेवांना आंघोळ घातली. म्हणे काय प्रेम होत हे. नामदेवा म्हणून जोरात आरडले. तो आवाज आला नामदेव यांच्या घरी. आता जे पंढरपूरचे नामदेव टेकडी पूर्वी म्हणायचे, आता नामदेव मंदिर तिथं आहे. तिथं आवाज आला. 2-4 वारकरी पळत आले. ए राजाई, ए नारा विटा गोंदा मार. अरे देव लागलेत नामदेव यांना समाधी द्यायला. तुम्ही बस कपडे शिवत कपड्याच्या गाड्या घालत. कुटुंबाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा. नारायण महाराज, विठ्ठल महाराज, गोविंद महाराज, महादेव महाराज जे पळाले. आता जी नामदेव पाहिजे ना ते विवर, एक हात परिसा भागवताने आणि एक हात भगवंताने धरलेला. नामदेवरायांचा उजवा पाय विवरात पडणार तेवढ्यात नारायण महाराजांनी आरोळी ठोकली. बाबा बाबा म्हणल्याबरोबर माग पाहिलं, पाय माग घेतला. नारा विठा गोंदा महादा धपाधप पडले. बाबा समाधी घ्यायला लागले. नारायण महाराज पुढे आले. पुत्र या नात्यानं माझ्याकडून काही चुकलं असेल, मी कधी काही बोललं असेल त्याचा राग म्हणून समाधी घेता का बाबा? विठ्ठल महाराज जवळ आले. तुम्हाला भजनात कधी आम्ही विक्षेप केलाय का? गोविंद महाराज आले. तुमचं तुम्ही भजनच करा, समाधी घेऊ नका बाबा. नारा विटा गोंदा महादा रडतात. 4ही मुलांचा वियोग समाजाच्या डोळ्याला नाही होत गावर. आणि डाव्या बाजूला उभे असलेल्या भगवंताकडे पाहिलं. हातात काठी होती ना, देवाच्या हाताजवळ गेली. हे काठी तर आम्हाला देव म्हणतात ना तुम्ही, तुला सगळ्या जगाचं दुःख वाटून घेणारा, सगळ्या दुःख जगाला सुखी ठेवणारा काय गुन्हा केला आम्ही? जसं त्यावेळेला म्हणत होते ना निवृत्तीनाथ ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, तसं दामोशीती म्हटले अरे बापाला समाधी का अगोदर मुलाला समाधी रे, कोणी देव गेलाय तुला? जे दामोशीती बोलायला लागले देव खाली मान घालून ऐकत घेतात. नामदेवरायांनी हात धरला. बाबा देवानी नाही, मीच समाधी मागितली. तू तुझ्या खांद्यावर आम्ही जायचं का? आमच्या खांद्यावर तू. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने रस्ता दिला. त्या आल्या होत्या गोनाबाई. किती केलं तरी आई आहे ना, वडिलांनी तरी वियोग सहन केला. गोनाबाई आल्या. त्या आतलं विवर बघितलं, तिथलं ते तुळशी बुक्का सगळं बेलाची पानं टाकलेली. गोनाबाई नामदेवरांच्या जवळ आले. नामदेवराई दर्शनाला वाकली म्हणे, तर गोनाबाई जमिनीवर पडणार तेवढ्यात नामदेवरायांनी धरलं. गोनाबाईचं मुंडकं मांडीवर आहे, उजव्या बाजूला दामोशीती आहे. सगळा समाज स्तब्ध आहे. काय बोलतील आता नामदेवराय? नामदेवरायांनी आईच्या डोक्यावर हात फिरवला. आई येतो, आम्ही येतो. तुम्ही नाही, आम्ही आधी येतो. या विरहाच्या वातावरणामध्ये वीर रसाचं आगमन झालं. त्या म्हणजे आमच्या राजाबाई. शांत वातावरणात ताप 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 पावलं वाजवत आल्या. सगळ्या समाजाच्या डोळ्याला धारा लागलेल्या.
त्या गोनाबाई रडतात, इकडं सासरे बुवा रडतात, दामू शिटी रडतात, इकडं नारा विठा आपली लेकरं रडतात पाहिलं. आणि राजाबाईनं आपला पदर घेतला आणि असा पदर घेऊन रुक्मिणी आई साहेबांजवळ आल्या. त्यांना नाही कळायचं हो, जन्मभर कळलं नाही ना, आता कळणार आहे का? पण तुम्हाला विश्वमाता रखुमाई म्हणतात ना. अहो रखुमाबाई विठोबाशी सांगा, भ्राता रसिकाला वेडे केले का? वेडे केले माझ्या मालकाला. आणि आज जर समाधी द्याल, कुंकाकडे हात केला, हे कोणाच्या नावाने कुंकू लावायचं? विश्वमाता रखुमाबाईंनी आपली मान खाली गेली. माझंही काही चालत नाही, कोणीच काही करत नाही, ह्या काळ्यामुळं तर वाटोळ झालंय माझं सगळं. नामदेवराय आले, नामदेवरायांनी हात उगारला, भगवंतानी धरला. काय चुकलंय राजायचं? आपले मालक ऐकत नाहीत, देव ऐकत नाही. ते पाहिलं, ती जे सिंहासन मांडलं होतं ना समाधी द्यायला, राजाबाई रागाच्या भरात आत गेल्या आणि डाव्या बाजूला मांडी घातली, बसले डोळे झाकून. आधी मला समाधी द्या. नारा विठा गोंदा महादा उजव्या बाजूला बसले. एक सून बाळंतपणाला गेली होती बसव कल्याणला, तीनही सुद्धा सुना डाव्या एकट्या नामदेवरायांची समाधी नाही तिथं. नामदेवरायांच्या घरच्या 14 जणांची नुसती समाधी नाही, संजीवन समाधी सोहळा, संजीवन. 14 माणसांना समाधी दिली. नामदेवराय म्हणतात करायचे काय? काय नाही, आम्हालाही तुमच्या बरोबर समाधी घे, कोणी दुःख पाहिजे. 14 जणांना समाधी दिली. परिसा भागवताना आपण आरती करतो ना, जन्मता पांडुरंगे जीवेवरी लिहिले, शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले, जय जय अजी भक्त राया जीवलगनामया. आरती केली आणि विवराची शिळा लावली. नामदेवरायांना परिसा भागवत म्हणतात, ही तळीची पायरी का मागितली तुम्ही? नामदेवराय म्हणतात, रुळे तळीला पायरी. हे सगळे संत येतील ना पंढरपूरला आषाढी कार्तिकीला, तर या पायरीवरून वर जातील. त्या सगळ्या संतांचे रजकण माझ्या अंगावर पडतील. संत पाय देते वरी. बऱ्या सगळ्या वारकऱ्यांनी संतांनी जर त्या पायरीवर पाय दिला तर फायदा काय? प्रेमामृत अनेक प्रकार आहे. स्वादामृत, सुक्तामृत, तृप्तामृत, उन्मादामृत आणि नामामृत. स्वादामृत भुंग्यांना दिलं, सुक्तामृत हत्तींना दिलं, तृप्तामृत देवतांना दिलं, उन्मादामृत राक्षसांना दिलं. पण घ्यायला लागले माणसं तो भाग सोडून द्या. उन्मादामृत राक्षसांचं पण माणसं घेतात. तृप्तामृत देवतांना दिलं आणि नामामृत गोडी वैष्णवाला दिलं, ते वैष्णवांना. आणि प्रेमामृत कोणाला दिला असेल तर ते फक्त श्री संत नामदेवरायांना. प्रेमामृत पान घडेल चरण रजे स्नान. ह्यांचे चरण रज येतील ना संतांचे, ते आता दर्शन बारी इकडून सुरू केली पंढरपूरची. हे जुन्या मंडळींना माहिती आहे, जे नामदेवरायांची पायरी ना तिथं नामदेवरायांचा मुकुट असायचा, डाव्या बाजून तिथून वारकरी वर जायचे. मला वाटते ते काय पंतप्रधान का जानी जनसिंग काय, हा राष्ट्रपती होते, ते ज्या वेळेला आले, हमारे गुरु नामदेव जी महाराज जी का समाधी स्थल का है,
मग त्यांनी सांगितलं इथं. म्हणले इथून पाय घेऊन वर जाता नाही. म्हणले ते प्रमाणात तसे संत पाय देतीवरी, संत पाय देतीवरी. ते म्हणले आपण काय संत आहेत का? मग त्यांनी बारी मग पलीकडून सुरू केली. तिथून पण संतांनी पाय द्यावा, संत पाय देतीवरी. म्हणून अशी तळची पायरी मागितली. तळची पायरी प्रेमामृतानं पान होईल. मग हे संतांचे जे चरण रस आहे हे जर तुम्हाला अंगाला लागले त्याचा फायदा काय? हे चरण राजाने काय होईल? संतांच्या चरणाजवळ सुख आहे. सुख आहे, सुख एक हिची ठाई बहु पायी संताच्या, तेव्हा सर्व सुखे आजी येथेची वळली संतांची देखील चरणांबुजे. मग ते चरणरज माझ्या अंगात पडले की मला सुख होईल. तुका म्हणे सुखे तया हरतील दुःखे, रोळे तळेल पायरी संत पाय देते वरे. 10 वाजलेत काकाजी, पण 5 घेतोच अजून 5 मिनिट. आनंद वाटतो इथं सेवा करत असताना. आता कार्तिकीचा आनंद आहेच. आता आम्हाला उद्यापासून आता हे कीर्तन केलं की पंढरपूरलाच जायचं. उद्यापासून पौर्णिमेपर्यंत कार्तिकीचा सोहळा. वाळवंटामध्ये काय आनंद असतो तुम्हाला अंतकरणापासून सांगतो. आज इथं कीर्तन करत असताना आम्हाला वाटत नाही आम्ही नरसिद्ध आहोतच, पण मला वाटायला मी आजच कार्तिकी वारीच्या वाळवंटात पंढरपूरच्या उभा आहे. हे बघा ना, समाज शेवटच्या टोकापर्यंत सर्व समाजच. केवढं प्रेम नामदेवरायांवर आहे. पण आठवण येतेच, गए हुए कभी आते नहीं. आमचे गुरुवारी महाराज सांगत असतात, लेकिन उनकी याद बार बार आती है. इथं टाळकऱ्यांच्या लाईनीमध्ये वैकुंठवासी परमपूजनीय काशीराम बाबा. आम्ही इथं यायचो ना यात्रेला. माझी भरपूर कीर्तन इकडं फडा असायचे लोगावकरांचे वगैरे. माझे 2-4दा तिथेही कीर्तन झाले, इथंही झाले. माझं तिसरंच एकदा बालसखा पांगरींचे ते एखाद विनाचा पहारण पंगत होते. आज वरखेडची नाही का, पुढे गेले संध्याकाळची पंगत. त्यावेळी दिवशी पण ते म्हणले मग पंक्तीच्या आमच्या पंढरपूरचा मोठा सप्ताह त्याच्या पत्रिका द्यायला आलतो. मग त्यावेळेला ते म्हणजे कीर्तन करा महाराज. म्हणलं कीर्तन का गावात आल्यावर का? ते म्हणजे इथं नाही, तुमच्या समोरच करायचंय, म्हणजे नामदेव यांच्या समोर. त्यावेळेला 4-5-6 कीर्तन या ठिकाणी झाले. इतर ठिकाणी याच्यापेक्षा समाज भरपूर असेल, याच्यापेक्षा सुख सुविधा भरपूर असतील,
पण इथं नामदेव यांच्या समोर कीर्तन करताना जो आनंद आहे तो आम्हाला लाख समाजात कीर्तन करताना अंतकरणापासून सांगतोय. त्याचं कारण हे, तुमचा ज्यावेळेला फोन येतो ना आम्हाला कमिटीचा संस्थांचा, मग ते रमेश महाराज करतील, कीर्तनकार करतील, नाही तर काकाजी करतील, हरडा काकाजी करतील, ही सगळी मंडळी संस्थांच्या वतीनं नरशीवरून फोन आल्यावर आम्हाला वाटत नाही हा फोन यांचा आलाय, आम्हाला वाटतंय श्री संत नामदेव यांचा आदेश आलाय. म्हणून इथला कधी आमच्या देहात शेवटचा श्वास असेपर्यंत इथला केव्हाही आम्हाला फोन येऊ द्या, अर्ध्या रात्री आम्ही इथं सेवेला हजर आहे, अर्ध्या रात्री. कारण सगळ्या समाजाने आम्हाला आमचे मालबडे महाराज म्हणू द्या, पण ज्या वेळेला इथला संस्थांचा फोन येतो त्यावेळेला आम्हालाही वाटतं की नामदेव यांनी आपल्याला जवळ केलंय म्हणून. लक्षाधीश माणसं दर्शन घेणारी भेटतील, पण अशा संस्थांच्या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य केव्हा कोणाला प्राप्त होणार. म्हणून रमेश महाराज म्हणले येता का वारी आली जवळ, म्हणलं ते वारीचं काही होऊ द्या. मग इथं कीर्तन करत असताना ह्याच्या अगोदरही आम्ही भरपूर आलो, पण आज एवढं भव्य मंदिर असेल, इथल्या सुखसुविधा असतील, हा जयंतीचा एवढा मोठा सोहळा असेल, हे पाहत असताना एक आगळा वेगळा आनंद आहे. कारण इतर ठिकाणी कीर्तन करणं वेगळं, क्षेत्राच्या ठिकाणी कीर्तन करणं वेगळं. हे आता महाराष्ट्र शासन लागलंय सांगायला सर्व धर्म समभावन, हे असन ते तसन, आणि तुम्हाला सगळ्याला एक हात जोडून प्रार्थना आहे. परवा मी फेसबुकला एक पोस्ट टाकली की ते 27,000 लोकांनी ती पाहिली, 97,000 का काय ती व्हिडिओ माझ्या ह्याच्यावर 27,000 पाहिली. म्हणजे कीर्तन चालू असताना तिथं काही मंडळी आली, ते कीर्तन बंद केलं, इथं करायचं नाही, पुन्हा आपली लोक गेली, त्याचा पाठपुरावा आम्ही केलाय. पण आज का घडतंय? असा एक जात आणि एक समाज आम्हाला दाखवा की या जातीत संत झाले नाही म्हणून. प्रत्येक जातीपातीत संत झाले, त्याचं कारणच हे की नामदेव यांनी पंढरपूरच्या वाळवंटात ही पताका अशी उंच भडकावली आणि जाहीर सांगितलं, जाहीर कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही धर्माचे असो, सर्व या भागवत धर्माच्या पताकाखाली एकत्रित या. सगळ्या जातीत संत जन्माला आले, त्याचं कारण हे की सर्व जातीपातीचा समाजाचा उद्धार व्हावा. कारण जये कोळी नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे भव नदी तापा. हे आता आपण भांडण करायला लागलो. एक लक्षात घ्या, एक हिंदू संघ म्हणून एकत्रित यायला शिका, नाही ते येणारा काल. एक 3च वाक्य लक्षात ठेवा, एक देव, दुसरा देश आणि तिसरा धर्म. राहिल्या दैवता विषय निष्ठा. जाणं कधीतरी ते नांदेडला गुरुद्वार मध्ये आतमध्ये जात असताना दारात काय असा चौकदार नाही, ते तर तलवार घेऊनच उभी. पहिल्या खिशातल्या बिड्या तंबाखूच्या पुढ्या बाहेर बेकन, मग आत वय. काय निष्ठा आहे हो? एवढा शीख समाज असेल, एवढा श्रीमंत असतील, त्यांच्या पद्धतीने असतील, पण त्यांच्या गुरु साहेबांमध्ये ग्रंथामध्ये 61 अभंग नामदेव यांचे, ते नामदेव यांना गुरु मानतात. केवढे निष्ठा आहे? आपली निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी चालू आहे सर. दैवता विषय जागावा. आणि दुसरा शब्द आहे देश, तिसरा शब्द आहे धर्म. आपली व्यक्तिगत मतभेद एकमेकाशी असू द्या, पण देव, देश आणि धर्म याच्यासाठी मात्र एकत्रित या. एका मायची लेकर होऊन आज एवढा मोठा सोहळा ही सगळं संस्थान करत. हे कशाचं प्रात्यक्षिक आहे? देव, देश आणि धर्म याच्यासाठी एकत्रित आहे. आज इथं कीर्तन करताना बराचसा तरुण वर्ग उपस्थित आहे. अजिबाही वय पोरांचं टाळ घेऊन उभं राहायचं. पण इथं श्री संत नामदेवराय वारकरी शिक्षण संस्थांची आहे ना आमच्या रमेश महाराजांची आहे, दोनही संस्था इथं टाळ करायला कमी नाहीच. हे आता शंकर महाराज तुमचंच आहे बघा, शंकर महाराजांचा मुलगा उभा कितवीला आहे? 3रीला. म्हणजे 8 वर्षाचं पोरग आहे, पण कसं नटून थटून उभं बघा. तरणा भाग्यवंत आहे बघा. ते त्या समाजाकडे पण पाहा ना जरा. 5-5 वर्षाच्या पोराला ते गोल टोप्या घालतात, हाताला धरतात, काही मस्जिद आहे, कुराण आहे, अल्लाह आहे. आमच्या 24 वर्षाच्या घोडम्याला जरा शिकवा, हनुमान चालीसा जमाना. मला चांगलं आठवतंय, आम्ही लहान असताना आमची आजी दिवा लावताना दिव्या जळून बसायच्या.
रामायणातला एक अध्याय वाचायला लावायचा, 2 नंबर भावाला हनुमान चालीसा, 3 नंबर भावाला हरिपाठ. आज इथं एवढ्या माता मावल्या बसल्या, किती माता मावल्या आपल्या नातवाला नातीला हनुमान चालीसा म्हणायला लावतात जिवंत होते. पूर्वी कीर्तन व्हायचे तर कीर्तन झाल्यावर लाईन लागायची, लाईन. आमच्या नातवाला माळ घाला, नातीला घाला, मुलाला. कुठे गेले ते माय बाबन, कुठे गेले ते आजी आजोबा? घालताय आता कीर्तन झाल्यावर कुणी तुळशीच्या माळा घाल्या म्हणा. त्यांच्या मस्जिदीची ते नमाज पाडायला जागा पूर्ण नाही, आणि हिंदूचे मंदिर ओस लागली पाडायला. आरत्या काय फक्त त्या पुजाऱ्यांनीच करायच्या होय? आणि आपल्या बाप जाद्याने एवढे मोठमोठाले मंदिर बांधले, काय पत्ते खेळायला बांधलेत का? आणि लाजा वाटल्या पाहिजे मंदिरात पत्ते खेळणाऱ्या जहागीरदारांना. मंदिरात पत्ते खेळतात आणि बिड्याची बंडलची बंडल. बीड काडी पिटी नसलं तर ते हनुमंतरायचं मंदिर आहे, तर हनुमंतरायच्या समयला बिडी. नशीब ते हनुमंतरायला म्हणत नाही 1-2 झुरके मारा म्हणून. जागा होण्याची गरज आहे, विनोदाचा भाग नाही. आज इथं मी कीर्तनाला उभा आहे तर कमीत कमी 20-25 तरुण पोरं उभे आहेत. पुढं मी येईल किंवा जो कीर्तनकार पुढच्या वर्षी त्यावेळेला त्या कीर्तनकाराला आज 25 तरुण उभे, ते संस्थेतले. पण पुढच्या वर्षी ज्यावेळी येईल त्यावेळेला परिसरातले कमीत कमी 100 टाळकरी उभे पाहिजे, तर सप्ताह केलं कीर्तन ऐकलं पाहिजे. नाही तर करतोय कशासाठी? काय टाइमपास म्हणून कीर्तन आहे? हेच शिकवलंय का आपल्याला नामदेव आहे? रामायण, कीर्तन, भागवत, प्रवचन हे कर्मणुकीचे ठिकाण नाही, हे जीवनाचं परिवर्तनाचं ठिकाण आहे, एवढं लक्षात राहतं. म्हणून त्यांनी ज्या बाळानं ती साधना केली, त्या आपल्याला नाही आपल्या नामदेवरायांचं नाव वाढवता आलं तर नका वाढवू, पण आपल्या नामदेवरायांना कुठं बोट लागेल असं नाही वागलं पाहिजे. नामदेवरायांची परंपरा पहा, नामदेवरायांची शिस्त पहा. आज कोणी कीर्तन करू द्या, त्याला आठवणीनं कंबर बांधावी लागते, विना द्यावा लागतो. हे नामदेवरायांची उपकार आहे. जर आज लाखो कीर्तनकार कीर्तन करतात, लाखो कथाकार कथा करतात, हे उपकार नामदेवरायांचे, हे वारकरी संप्रदायाने कधी विसरायचं नाही. म्हणून किती संत होतील, पण नामदेवरायांचे जे लाड झाले, ते लाड देवानी जेवढे केले तेवढे इतर संतांची नाही. आणि आपण एवढी सगळी परिसरातली भाग्यवान मंडळी, केवढं भाग्य आहे आपण. आपण कोणता तरी काल महाराज झाला आणि त्याच्या मागे लागलो असं नाही. तुम्ही तर किती भाग्यवान आहे. आज या बॉडीमध्ये एवढे हे सगळं संस्थांचा कार्यक्रम आपल्याला करायला भेटतोय, हे कमी भाग्य आहे. म्हणून श्री संत नामदेवरायांची परंपरा यावर चंद्रदिवा करू, अशीच चालत राहो. हा जयंतीचा सोहळा भाग्य करण्याचं भाग्य आपल्या तुम्हा हे अन्नदाते भाग्यवान आहे. इथं कीर्तन करणारे भाग्यवान आहे, इथं टाळ घेणारे भाग्यवान आहे. भगवंताला आपण एकच प्रार्थना करू. आपण तर म्हणू शकत नाही घे नेहमी जन्म यासाठी देवा, पण पांडुरंगाला जरी प्रसन्न झाले आणि पांडुरंग जर म्हणले तुम्ही आतापर्यंत केलेल्या परमार्थाचं काय फळ द्यायचंय, ते एवढंच मागा. पुढचा जन्म मला जेव्हा द्यायचा आहे ना देवा, मेल्यानंतर तो फक्त जन्म आम्हाला नरसी नामदेवाजवळ द्या, एवढीच मागणी पांडुरंगाला मागा. म्हणून ही सगळी कष्टी मंडळी असतील, आपण सगळी पंक्तीवाले, अन्नदाते केवढे भाग्यवान आहे. म्हणून सहकार्य करायचंय तर अशा कार्यक्रमाला सहकार्य करा. आणि कार्यक्रम ठेवला की त्याला कमी. आता आम्ही मोठा कार्यक्रम केला, काकाजी आले होते पंढरपूरला, इथले ते पैनीचे आमचे भोंगडे भाऊ असतील, दळवी बाबा असतील, यांनी तर पंगत मागितली होती. हे बालसाका पांगरी असेल, रिदोरा असेल. बालसाका पांगरीने तर श्रीखंडपुरीची पंगत, आमची रिदोरेकरांनी पंगत दिली. आणि पुढच्या वर्षीच्या 5 पंक्ती आता बुक झाल्या, काही कमी पडत नाही. म्हणून इथंच जोपर्यंत हातात चाव्या तोपर्यंत अशा कार्यक्रमाला सहकार्य करा. काही काही म्हणते आम्हाला पंगतच दिली नाही ट्रस्टी लोकांनी, तर काय करा? पंगत नाही दिली तर आर्थिक सहकार्य करा. हे मंडप आहे इथं, हे पकवाज आहे इथं, हे बाकीचा परमार्थ सुद्धा अर्थाशिवाय होत नाही. म्हणून इथं जे जेवढं द्याल, इथला पैसा इथं नेपाळमध्ये चालत नाही, अमेरिकेमध्ये चालत नाही, पण एकमेव चलन असं आहे, ते म्हणजे हरिभक्ती. ही हरिभक्ती नेपाळ अमेरिका नाही, परलोकामध्ये चालते. म्हणून करा हरिभक्ती परलोकी कामा, सोडविल यमापासून या. यमाचे यमदंड जर खायचे नसतील तर अशा कार्यक्रमाला सहकार्य करा. यमाचे ठोके खायचे नसतील तर अशा ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहा, तर आपलं जीवन धन्य आहे. ज्ञानेश्वर